साईश म्हात्रे, भूषण म्हात्रे हे दोन फलंदाजांची जोडी ओपनिंग ब्लास्टर्स मैदानामध्ये आलेले आहेत. 5 षटक 5 गोलंदाज ही संकल्पना, कारण अनेक नवनवीन खेळाडू तयार झाले पाहिजेत या उद्देशाने ही स्पर्धा अगदी भरवण्यात आली आहे. आणि त्यासोबत तुम्ही बघताय कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा महत्वाचा नियम आहे, लक्षात घ्या. आणि येणारे ज्या नेक्स्ट 2 टीम आहेत कलवे रोटपाली, तुमच्यासाठी देखील ही सूचना आहे. ड्रेसिंग कंपल्सरी आहे. तुमचा 12 खेळाडूंचा ड्रेस कोड कंपल्सरी पाहिजे. ट्रॅक टी शर्ट आणि शूज हे कंपल्सरी पाहिजे, हे लक्षात घ्या. अन्यथा पेनल्टी आहे आयोजकांकडून. नाही तर तुम्ही जेव्हा जेव्हा नेरेदोंद्रे विभागात क्रिकेट खेळण्यासाठी याल तेव्हा संपूर्ण कमिटीनं हा निर्णय घेतलेला आहे, नेरेदोंद्रे विभाग कमिटीनं, की क्रिकेट चांगलं झाला पाहिजे, चांगला खेळ झाला पाहिजे. नियमांची बंधनं सगळ्यांसाठी आहेत. चला मॅच ऑन होते. विश ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला. सायकल एंडकडे खेळ भूषण म्हात्रे. पहिलाच बॉल लेट कट करण्याचा प्रयत्न निघालाय बॉल, आणि थर्ड मॅन शॉट, थर्ड मॅन गली अँड पॉइंट हा एरिया या मैदानाचा स्कोरिंग एरिया. इथे एकदा बॉल जर गॅप मध्ये निघाला तर तो पुन्हा थांबत नाही. मिळती 4 रन चौकार. जो पहिलं षटक घेऊन आले पॉवर प्लेचा, आणि पहिलाच बॉल लेट कट बघायला मिळाला आपल्याला, आणि त्यामध्ये गॅप मिळाली भूषणला, आणि चौका रन सुरुवात झाली. फार चांगली लढत सध्या मैदानामध्ये ह्या दोन्ही टीम मध्ये अनुभवायला मिळेल. टेनिस क्रिकेटचं कारकीर्द या दोन्ही टीमनं गाजून सोडले, आणि आज श्री गणेश क्रिकेट संघ वाजे ग्रामस्थ बॅटच्या रडार मध्ये टायमिंग प्रॉपर आहे, अगदी टॉप क्लास हा शॉट होता. लॉंग ऑन मध्ये षटकार. फलंदाजी भूषण म्हात्रेकडून, कारण ज्या क्षणाला तो मैदानामध्ये आलाय पहिला थोडस अगदी स्लो रन होता, तर प्रतीक्षा केली, त्याच्यामध्ये लेट कट केला, आणि हा ओव्हर पिच वेगवान बॉल आणि लॉंग ऑन ला क्लिअर करत असताना षटकार. पहिल्या 2 बॉल मध्ये 10 रन आलेत. आक्रमक सुरुवात भूषण म्हात्रेची, अगदी मैदानाच्या बाहेरूनच सेट होऊन उतरले तसं दिसायला लागले पहिल्या सुरुवातीच्या 2 बॉल मध्ये. एजंट टेकन कॉट बिहाइंड द विकेट. इस्टनच्या पाठीमागे सूर्याने टिपला हा झेल, आणि पहिला धक्का अगदी भूषण म्हात्रेच्या रूपाने फक्त 10 धावांचं योगदान. सुरुवात आक्रमक झाली. क्रिकेटमध्ये सीम कंट्रोल हा फार महत्वाचा असतो, आणि तो अगदी गमावला, संतुलन बिघडलं, आणि ते फलंदाज बाद. पहिली विकेट. भूषण म्हात्रे आक्रमक होता. पहिला बॉल स्लोअर वन, त्याच्यानंतर वेगवान बॉल. अगदी पहिल्या 2 बॉल मध्ये 10 रन आले, परंतु तिसरा बॉल जो फसवा होता रोहित पाटीलची कमाल आहे. चेंज ऑफ स्पेस, गती परिवर्तन करणं, विकेट घेणं, आणि विकेट टेकर बॉलर आहे. सातत्याने आम्ही पाहिलंय गोलंदाजीतून तो विकेट हे त्याचा टार्गेट असतं. 1-2 विकेट प्रत्येक ओव्हर मध्ये तो नक्कीच घेत असतो, आणि आज देखील 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आतापर्यंत जोडली. नवीन बॅटर शुभम म्हात्रे मैदानामध्ये बॅटिंग साठी आलाय. एक शुभम जो स्कोरिंग करतोय सध्या आमच्या सोबत, जो केवाय वरून बिलॉंग करतो, आणि सध्या शुभम म्हात्रे जो बॅटिंग साठी मैदानामध्ये आलाय. रोहित पाटीलकडे ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, एखादा वेगवान बॉल, स्लोअर वन ही त्याची स्पेशालिटी आहे. पहिला बॉल ज्यावर अगदी याच्या अगोदरच्या बॉलवर भूषण बाद झाला, थोडस ऑफ ब्रेक पद्धतीने स्लो रन होता, आणि या क्षणाला शुभमला लेग ब्रेक यूज केलाय. वेगवान बॉल ड्राईव्ह करत असताना दिसले, पाठीमागे फिल्डर आहेत. 1 रन पूर्ण केले जाईल.
धावसंख्येचं टोटल सिंगलला पुढे चाललंय 1 बाद 11 अशा तुम्हाला सध्या रन बोर्डवर रन पाहायला मिळत आहेत. 5 बॉलर यूज करायचे आहेत 5 षटकांमध्ये. त्यामुळं अनेक वेळा आपण बहुतांश स्पर्धेमध्ये 4 गोलंदाज यूज करतोय. एक मुख्य गोलंदाज 2 षटकं फेकतो, परंतु आज एक्स्ट्रा बॉलरनं तुम्हाला मैदानामध्ये उतरायचंय. पहिले षटक प्रगतीपथावर पहिल्यांदा सायकलींकडे अगदी साईशला तुम्हाला बघायला मिळेल. साईश मात्रेला मागील काही आपण त्याचा इतिहास पाहिला तर ग्रामीण क्रिकेट पासून झालेली सुरुवात अनेक ओपन टुर्नामेंट मध्ये देखील त्याची वर्णी लागते. येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला उरण प्रीमियर लीग साठी मोठी स्पर्धा बघायला मिळेल. त्यासोबत रायगड प्रीमियर लीग साठी स्पर्धा बघायला मिळेल, जिकडे नेहमीच साईश मात्रेची वर्णी लागते. रोहित पाटे अंतिम बॉल या ओव्हरचा फुलटा सुद्धा ड्राईव्ह केलाय. अगदी एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर यासाठी तैनात केला होता. 1 रन पूर्ण केली जाईल. पॉवर प्लेचं पहिलं षटक जे समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रणफलक जाऊन पोहोचलाय. ऑन बोर्डवर लागलेत रन 12. एक खेळाडू गमावलाय. बॅटिंग करत असताना मेघना शेट म्हात्रे प्रतिष्ठान जासई टीमनं होतं चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअप मधून. यासाठी बॅकअप हवा असतं. मैदान फार चांगलं आहे. मागील 2 वर्षापूर्वी तुम्ही या मैदानामध्ये आला तर थोडे मला वाटतं थोडे दगड होते, थोडंसं उतार जास्त होता, परंतु गतवर्षीची रजनी स्पर्धा झाली. भरपूर मेहनत घेतली मैदानामध्ये आणि त्याच्यानंतर रोलिंग करण्यात आलं. त्यामुळे मैदान अजून चांगलं, भविष्यात अजून सुंदर मैदान तुम्हाला बघायला मिळेल. परंतु आत्ताही फारच सुंदर मैदान आहे. जयेश पाटील 3 रन आले त्या बॉलवर. रनिंग बिटवीन द विकेट तेज बघायला मिळाली. साईशच्या खात्यामध्ये 3 रन जोडले जाते. शुभ मलाया सायकनीकडे 2 बॉल त्यांनी खेळत 1 धावेचं योगदान. जयेश पाटीलचा बॉल बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो तर मध्ये पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल स्टॉप केला. तोपर्यंत रन कंप्लीट होते. सिंगल. चांगलं षटक सुरू आहे सध्या मोह टीमच्या दृष्टिकोनातून. परंतु 5 षटकामध्ये किमान या मैदानावर कमीत कमी 55-60 धावा यायला हवेत. कारण प्रत्येक टीम इथे चेस करणं आवडतं प्रत्येक टीमला. तास फार महत्वाचा राहतो. परंतु खूप चांगली मॅच बघायला मिळेल कारण आज थोडा वेगळा फेरबदल आहे. 5 षटक 5 बॉलर. जयेश लेफ्ट हँड ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना सध्या अगदी फुलर लेंथ वरील हा बॉल तेवढा सन्मानपूर्वक खेळून काढलाय. सिंगल इथे मिळते. आतापर्यंत 5 रन आलेत या ओव्हरमध्ये. पहिल्या सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये स्कोरिंग शॉट थांबलेत. जे पहिले 2 बॉल जबर आक्रमण झालं होतं. एक चौकार षटकारांचा जसा भूषण बाद झाला तसं स्कोरिंग शॉट थोडे थांबलेत, परंतु क्षमता राखतात. स्पेशली साईश आणि शुभम या 2 खेळाडूंकडे अपेक्षा भरपूर करते सध्या टीम. समोर खेळत व्ही शेप मध्ये पॉवर प्ले. लॉंग ऑफला फिल्डर इथे तयार. मोठं अगदी चेस होतं. ऑन द स्टंप थ्रो करण्याचा निर्धार होता फिल्डरचा. 2 रन म्हणतात या बॉलवर. रनिंग बिटवीन द विकेट सध्या सिंगल डबल.
सिंगल डबल न सध्या हे कार्य हाती घेतले. धावसंख्या पुढे पुढे चालली. एक विकेट गेल्यानंतर सेट होऊन मैदानात कामगिरी करायची, कदाचित हाच उद्देश असावा. अगदी विकेट करण्याचा इथेही प्रयत्न होता. बॅट्समॅन फार फास्ट होता, परंतु रडार मध्ये हाही बॉल आलेला नाही. या सिंगल इथे बनतीये. दुसरं षटक मार्गग्रस्त आहे. जयेश पाटीलची सुंदर गोलंदाजी. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. सेकंड पॉवर प्ले मधील हा अंतिम बॉल. फुल टॉस होता. आक्रमण केलं, बॉल हवेत खेळत, टायमिंग केलं आणि प्रयत्न भरपूर केले, परंतु त्यांना अपयश मिळतंय. अंतिम बॉलवर ज्या स्कोरिंग शॉटची प्रतीक्षा होती तो शॉट आला षटकार आणि अशा रीतीनं 2 ओव्हर संपलेत. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर रणफलक जाऊन पोहोचलाय. आता 26 या धावसंख्येवर एक खेळाडू गमावलाय. शोधून दे हनुमान, जिवंत असून मेलेले दे संजीवनी आणून. कुचार जे मनातले तू चाली त्याची लंका, विश्वास दे प्रकाश दे वाजण्या यशाचा डंका. जय हनुमान. खरं तर आज शनिवार आहे आणि अगदी हेच आठवण करून देत आमच्या डीजे. खूप तुमचंही आभार. 2 ओव्हर संपलेत. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या टोटल आपण बघितल्या 12 रन 1 विकेट. तर दुसऱ्या ओव्हरमध्ये सुरुवातीचे 5 बॉल इफेक्टिव्ह होते. गोलंदाजी फार सुंदर होत होती, परंतु बॅटिंग आम्ही सुंदर करू शकतो हे अंतिम बॉलवर दाखवलं. त्यामुळे 14 रन आलेले आहेत. जो अंतिम बॉलवर षटकार आला त्यामुळे 14 रन दुसऱ्या ओव्हर मध्ये आलेले आहेत. टोटल बोर्डवर 26 धावा. एक खेळाडू आतापर्यंत गमावलाय. पॉवर प्लेची बंधनं समाप्त झालीत आणि आता फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स जे आता हटवलं गेलंय. 30 सर्कलच्या अगदी नजदीक जिथे तुम्हाला 5 फिल्डर बघा मिळतील. डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. मिड विकेट आहे, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि खेळाडू तुम्हाला एक्स्ट्रा कव्हर मध्ये बघा मिळेल. हवाई फायर हवेत खेळत उंच केला बॉल, फिल्डर डाऊन द बॉल. मिथून त्या ठिकाणी होते. वेल जज अँड खूप चांगला जज करत असताना झेल त्यांनी कलेक्ट केलाय. दुसरा धक्का टीम जाचेला. असतो तुमचे जे शोल्डर असतात, तुमचा पॉझिटिव्ह अप्रोच असतो. या 2 गोष्टी, या काही गोष्टी फार या क्रिकेट खेळामध्ये महत्त्वाच्या असतात. जसं थोड्या अगोदर आपण उस्मान पटेल यांचं एक वक्तव्य ऐकलं असेल की विजयाची चाहूल ही गोलंदाजाच्या पावलामध्ये दडलेली असते
आणि तशाच पद्धतीने तुमचा खेळ हा चांगला तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही मनामध्ये ठाम निश्चय केला पाहिजे. होय, आय कॅन डू इट, मी हे करू शकतो. हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असेल तुम्ही सर्वस्व करू शकतात. मैदानामध्ये 2 विकेट आता गमावल्यात. दोन्ही फलंदाज अगदी बघू शकता आपण जयबाच्या स्वरूपाने गमावल्यात. नवीन बॅटर जयदीप आलेत, कॅप्टन जयदीप म्हात्रे. मैदानात बॅटिंगसाठी सूर्य मस्कर. अपील हलकेशी होते तिथे, लाऊड अपील म्हणता येईल ईस्टर्नच्या पाठीमागून विकेट किपर कडून आउटसाइड ऑफ स्टंप्स करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये सफलता सूर्याला मिळते. षटक चांगलं सुरू आहे पहिल्या 2 बॉलमध्ये. पहिल्या बॉलवर विकेट घेऊन स्वतःचा आत्मविश्वास वाढवला आणि त्याच्यानंतर आता हा डॉट बॉल. हे चॅलेंज मोठं राहील कारण दोन्ही खेळाडू हा दोन्ही टीमचे ट्रम्प कार्ड आहेत. एका बाजूला जयदीप, एका बाजूला सूर्या. फटका चांगला आहे, गॅप मोठी आहे, कोणी पाठीमागे क्षेत्ररक्षक नाही आहे. अगदी डीप पॉइंटला आलेला हा खणखणीत चौकार. चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. रन फलकाला अगदी वेळ मिळालेला आहे. रन चांगले आहेत बोर्डवर. सध्या 30 धावा सध्या फलकावर झळकताना दिसत आहेत आपल्याला. बॅटिंग करत असताना मेघनाथ शर्मा, प्रतिशांत जासी या टीम कडून. पुन्हा एकदा चॉप करायचं होतं बॉलला. कॉन्टॅक्ट इथेही बनलेला नाहीये. सूर्या मेहनत करण्यासाठी भाग पाडतो. गोलंदाजी कशी असावी, तुम्ही ओव्हरपिच करा, फुलटॉस कराल, नो डाऊट तुम्हाला मार बसेल. परंतु क्रिकेट खेळामध्ये तुम्ही गोलंदाजी अशी करा जिथे गोलंदाजांना मेहनत करण्यासाठी अगदी जेवढी मेहनत तुम्ही घेता तेवढी फलंदाजांनी मेहनत घेतली पाहिजे. त्या शॉर्ट सिलेक्शनसाठी अशी गोलंदाजी असायला हवी आणि तेच करते सध्या सूर्या. पहिले षटक फार सुंदर, दुसरं 14 रन आल्या आणि त्याच्यानंतर हे षटक थोडंसं लाऊड अपील पण वळतायत आमच्याकडे. व्हाईट बॉलचा इशारा केलाय. पहिली अतिरिक्त रन या इनिंगची एक्स्ट्रा स्वरूपात धावसंख्या फलकावर ऍड होते. टोटल बनतायत बोर्डवर 31, लॉस ऑफ 2, 31 आहेत बोर्डवर. जेव्हा जेव्हा या मैदानावर स्पर्धा असते तेव्हा तेव्हा ग्रामस्थांची आम्हाला भरपूर मदत असते. सगळ्या ग्रामस्थांचं अधिक स्वागत. तुम्ही आला असाल तर मैदानाच्या बाजूला थांबू नका, तुम्ही सरळ व्यासपीठावर या आणि हा फुल टॉस. जयदीप म्हात्रेकडे आहे ताकद, त्याच्याकडे आहे नजाकत आणि ते सगळी झोकून दिली या बॉलवर. ठोकलाय 6 रन षटकार. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सूर्या. मागे बॉलवर षटकार आलाय. स्लोअर पण केला, ऑफकडे केला, टॅप केलाय. जयदीप मात्र आपल्याकडे आता ही स्ट्राईक ठेवतील या सिंगलला स्वतःकडे. रन इथे आलेत. जो धावसंख्येचा अगदी वेगवान धावसंख्या करण्याचा प्रयत्न आहे, जो प्रत्येक अगदी ओव्हरमध्ये जो दुहेरी अंक आहे तो गाठण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसे टीमनं पहिल्या ओव्हरमध्ये 12 रन आले, 1 विकेट मिळाली. दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 रन, कोणते विकेट मिळाले नाही. या ओव्हरमध्ये जी थोडी टंचाई होती धावांची ती पूर्ण केली त्या षटकारानं. तिथे आल्या 12 धावा, 1 विकेट. अशा 2 खेळाडू गमावत असताना 3 ओव्हर नंतर धावसंख्या जाऊन पोहोचले जसे टीमची 38 वर.
चौथं षटक विपुल म्हात्रे आल्याने पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय. या मोठ्या फटक्यानं जयेश म्हात्रेच्या बॅट जयदीप म्हात्रेच्या बॅट मधून षटकार. आक्रमक झालाय जयदीप. दुसरा षटकार होता त्याच्या बॅट मधून पॉवरफुल फलंदाजी तो करतो. एक चौकारी आलाय. धावसंख्येला वेग देत असताना 44 वर टोटल पोहोचलाय सध्या. असंही संघाचा उत्कृष्ट फलंदाजी सध्या मैदानामध्ये साकारतायत. थोडा दूर राहिला अवे फ्रॉम द बॉडी. थोडा नटखट अंदाज. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने आम्हाला केलाय. एक्स्ट्रा रन. जयदीप त्याला माहिती की या बॉलवर कनेक्ट झाला असता तर संपूर्ण जो डीप कव्हर्स पासून पॉइंट पर्यंत जो थर्ड मॅन पर्यंतचा एरिया तो संपूर्ण मोकळा आहे. त्यामुळे तिथे रन मिळू शकले असते. त्याच कारणास्तव कदाचित तिकडे त्याचीच कॉन्सन्ट्रेशन असताना फुलटॉस होता. हा बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दमदार फटका मिड विकेटला ठोकलाय. षटकार. बॉल. चला फ्री हिट आहे. जयदीप ऑन सेकंड इन कडे महागडे राहिले षटक आतापर्यंत. परंतु आणखी एक त्यामध्ये फ्री हिट संधी
फ्री हिट होता. परफेक्ट डिलिव्हरी. प्ले डाऊन जरूर झाले होते परंतु फ्री हिट मध्ये हेच बेनिफिट असतं. डॉट बॉल इथे पहा मिळेल. धावसंख्या फळक अगदी जाऊन पोहोचलाय 52 रन. अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. बॅटिंग करत असताना सध्या मेघना शूट मात्र प्रतिष्ठान जासई टीमचं उत्कृष्ट फलंदाजी. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा विपुल सज्ज होत असताना रनवे मध्ये थोडंसं अडथळा. मान्यवरांचं शुभागमन होत असताना सन्माननीय पिंटू शेट पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ज्यांची रजनी स्पर्धा आपण याच मैदानावर गतवर्षी पाहिली आणि त्यांच्यासोबत सचिन भाई आपले हार्दिक स्वागत. या व्यासपीठावर आपण असता दिसतो बा. अवे फ्रॉम द बॉडी केलं या क्षणाला डॉट बॉल इथे बघायला मिळते. तर चांगला सूर ग बसला असं वाटायला लागलंय. कोणताची करत असताना विपुल मात्रेला या पिंटू शेट गुड मॉर्निंग शुभ सकाळ वेलकम आपले आपण असता दिसतो बा. टॅप केल्या बॉलला निघून चालल्या बॉल डीप मध्ये काऊर कॉर्नर कडे फिल्डर आहेत. मिथून पुन्हा एकदा तिथे फिल्डिंग करत असताना सिंगल इथे बनतीये. जयदीप म्हात्रेनं फार संतुलित केले आपल्या टीमला. जे 3 षटकार 1 चौकार लागवले त्यातून सन्माननीय गणेश पाटील साहेबांचं शुभागमन झालं. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय पद्माकर वाघ साहेबांचं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी अगोदरच उल्लेख केला की जेव्हा जेव्हा या मैदानावर स्पर्धा असते तेव्हा आमच्या ग्रामस्थांचं वाजेगावच्या ग्रामस्थांनी पंचकृषीतील सगळ्यांचं योगदान मोठं असतं. स्वागत आहे आपलं. साईश अजूनही मैदानात पंच वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा त्याने आम्हाला दिलाय. हे षटक थोडं लांबलंय. काल पीपीएल मध्ये आम्ही 13 चेंडूंचं षटक बघितलं. धावसंख्या अगदी 54 वर पोहोचले 54. हे लांबलेलं षटक तुम्हाला बघायला मिळतं कारण या ओव्हरमध्ये 3 एक्स्ट्रा बॉल आलेत ज्यामध्ये 2 वाईड 1 नो बॉल. 9 चेंडूंचं षटक बघा मिळेल. अजून 2 लिगल बॉल फेकायचे आहेत विपुल म्हात्रेला या ओव्हरमध्ये. साईश आहेत, मिस आहेत, निराश आहेत, नाराज आहेत कारण फ्लिक करण्याचा प्रयत्न केलाय. त्याला वाटलंय अगदी खेळता क्षणी चुकीचा फटका निवडला कारण डाऊन द ग्राउंड मला वाटतं या फटक्यामध्ये ज्या पद्धतीनं साईश हेलिकॉप्टर लुक देतो किंवा हाफ ऑली करतो थोडंसं फ्लिक करण्याचा प्रयत्न त्याने केला. सत्यवान काकडे सरांचं थार विजेता पंच सत्यवान काकडे सर आपलं हार्दिक स्वागत. फटका चांगला इनसाइड आउट प्रॉपर टायमिंग आहे आणि चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर परंतु पंच आम्हाला इशारा करतील. पंच आम्हाला इशारा देत असताना 4 रन चौकार. त्याच्या मला ते स्पॉन्सर्स आहेत पुरस्कर्ते आहेत त्यांचं मनपूर्वक आभार. त्याचमुळे ही स्पर्धा घर बसल्या पोहोचते घरोघरी पोहोचते. त्याच्यानंतर मॅन ऑफ द सिरीजची जी ट्रॉफी आहे ते सन्माननीय पद्माकर वाघ साहेब वाजेपूर यांच्याकडून देण्यात आली आहे. त्यांचंही मनपूर्वक आभार. तेही व्यासपीठावर आहेत. अगदी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय गणेश दादांचं आगमन तुम्हाला व्यासपीठावर बघायला मिळतं. सचिन भाई आहेत आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुरुवात झाली आहे. मला वाटतं यॉर्क बॉल करून घेतलाय या क्षणाला जयदीपनं
ज्या पद्धतीनं अगदी त्याचा टाच आपण बघितला, आणखीन एक डॉट बॉल इथे बघायला मिळतं. धावसंख्या फलकावर 5वं षटक आता सुरू झालंय, ज्याचा पहिला बॉल डिलिव्हर झालाय. 58 रन सध्या फलका बघायला मिळतं. अंतिम षटक फेकत असताना प्रशांत शेळके, विपुल म्हात्रेला संधी देण्यात आली. चौथ्या षटकामध्ये तिथे त्याने 20 रन अगदी या ओव्हरमध्ये जोडल्या गेल्या. त्यामुळं अगदी जासई संघ फार पुढे आलाय रन संख्येच्या दृष्टिकोनातून. चांगल्या धावा त्यांनी बनवलेत. मी उल्लेख केला होता 55-60 धावा कमीत कमी बनल्या पाहिजेत आणि आता तिथपर्यंत संघ पोहोचलाय. परंतु मागील दोन्ही चेंडूच्या वाईड यॉर्कर केलेत. फुटवर्क नव्हतं जरी होतं तरी बॉल अगदी पॅटच्या जिथपर्यंत पोहोचणार नाही अशा ठिकाणी रिलीज डिलिव्हर्ड करण्यात आलं. मागील दोन्ही चेंडू फार अतिशय सुंदर राहिलेत गोलंदाजीतून प्रशांतचे. परंतु जयदीप कडून अजून अपेक्षा आहेत. 2 स्कोरिंग शॉट तरी मिनिमम यायला हवेत याची अपेक्षा आहे. परंतु जयदीप ड्राईव्ह केल्या बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे, उचलती बॉल थ्रो करते. सिंगलला स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलंय. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी दोन्ही कॅप्टन तुम्हाला लगेच यायचंय. कलवे टीमचे कॅप्टन आणि रोडपाली टीमचे कॅप्टन. चांगली लढत, चांगली फाईट यानंतर अनुभवायला मिळेल, बघायला मिळेल, पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठाशी तुम्हाला संपर्क करायचा आहे टॉससाठी नेम ब्रेकमध्ये. प्रशांत शेळके पहिले 2 बॉल निर्धाव आणि त्याच्यानंतर सिंगल धावांना अंकुश लावण्याचं काम त्याने केलं आहे. $59 59 बोर्डवर आहेत. साईशला जास्त स्ट्राईक मिळालेली नाहीये. याही बॉलला त्याने ड्राईव्ह केलंय. 1 रन इथे मिळेल. थ्रोची थोडीशी प्रतीक्षा करावी लागली. सिंगलला धावसंख्या फलक सध्या अगदी पुढे पुढे चाललेलं दिसतंय. अंतिम 2 बॉल आता उर्वरित राहिले. पहिले 2 बॉल निर्धाव आले, त्याच्यानंतर 2 सिंगल. थर्ड अंपायर 60 धावा झालेत. 6-0. चला गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आले. 3रा माणसांची मागणी होते. सुरुवातीचे पहिले 2 डॉट बॉल, त्याच्यानंतर 2 सिंगल आलेत. अंतिम 2 बॉल उर्वरित आहेत या ओव्हरचे. फुल टॉस होता, बॉल हवेत आहे, उंच गेल्या, फ्लाय करतोय फिल्डर डाऊन द बॉल आणि ते हा झेल टिपण्यात आलेला आहे आणि महत्वाची विकेट जयदीप म्हात्रे तुमच्या श्रेयला. जयदीप बाद झालेत, परंतु इनिंग फार चांगली राहिली त्याची, ज्यामध्ये 3 षटकार 1 चौकार त्याने दाखवला. रक्षित म्हात्रे आलाय अंतिम बॉल फेस करण्यासाठी या पहिल्या सत्राचा. 60 धावा सध्या फलकावर आहेत. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. काय फटका खेचलाय. एंड खूप चांगला झाला. 1 फटक्याची अपेक्षा होती आणि ती एंड दिलाय. अगदी मैदानात रक्षितनं येता क्षणी षटकार ठोकला 600च्या स्ट्राईक रेटनं आणि हा षटकार फार उपयुक्त ठरेल, कारण पहिल्या सत्रामध्ये जिथे 10चं रन रेट होतं या षटकारानं 11चं बनलं. त्यामुळं 66 रन पहिल्या षटकामध्ये पहिल्या सत्रामध्ये आलेत. 67 धावांचं आव्हान इथे उभं केलंय मैदानामध्ये चेसिंग करता. अगदी या रन चेस करावे लागते. स्वर्गीय हर्षस्मृती मिहिका 11 मोहो या टीमला. बघायचं रन चेस होतील की डिफेन्स, याची उत्तरं अगदी येणारे 5 षटकार होतील.
आणि जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल ऐकूया याच गावचा आवाज आदित्यना. लावून घ्या जासई टीम. क्रीजवर आपण प्रॅक्टिस करू नका. 30 बॉल आणि 67 धावांची गरज असणारे आलेल्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेनिशी सहर्ष स्वागत. पण आमची उपस्थिती या स्पर्धेसाठी दाखवली. या स्पर्धेशी आपलं सहर्ष स्वागत. दोन संघांमध्ये लढत जरूर पाहायला मिळते. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते स्वर्गीय हर्षेश मोती मिका 11 प्रवीण शेठ म्हात्रे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. मोह त्यांना फाईट करणारा संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान जासई. दोन टीम्स मध्ये लढत, दोन टीम मध्ये बॅटल जरूर पाहायला मिळते. 30 बॉल 67 धावा सलामीची जोडी मैदानात जात असताना आपल्याला पाहायला मिळते. सूर्या मस्कर आणि जयेश पाटील. तर नेक्स्ट मॅच असणारे एका बाजूला संघ असणारे कळवे आणि एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल रोडपाली. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी लगेच संपर्क साधायचा आहे.
तर सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल जयेश पाटील आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज सूर्या मस्कर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळेल साईश म्हात्रे. एपोल मधील पहिली लढत जरूर पाहायला मिळते आपल्याला. एका बाजूला मोहो आणि एका बाजूला जासई, दोन टीम्स मध्ये लढत आपल्याला पाहायला मिळते. साईश म्हात्रेवर पॉवर प्लेचा षटक उतरण्याची जबाबदारी मात्र दिली आहे. जबाबदारी पार पाडावी लागेल. समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल जयेश पाटील. मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा खेळाडू, मो टीम साठी एक मास्टर ब्लास्टर म्हणून ओळख त्याची जरूर आपल्याला पाहायला मिळते. नॉन स्ट्राईकला फलंदाज तेवढेच ताकदीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळते सूर्या मस्कर. तर पंचांचा इशारा, ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले, गेम इज ऑन आपल्याला पाहायला मिळेल. लेट्स प्ले. 3, 2, 1 फर्स्ट बॉल घेऊन गोलंदाज साईश म्हात्रेवर पहिल्याच बॉलवर आक्रमण, पहिल्याच बॉलवर तडाखा, पहिल्याच बॉलवर आलाय. पंचांचा इशारा, सीमारेखा पार, इट्स अ षटकार. याच दरम्यान यांचं आगमन झालं आपल्याला पाहायला मिळेल. ग्रुप ग्रामपंचायत वाजे सरपंच आपल्याला पाहायला मिळतील श्यामशेठ बालेकर. त्यानंतर त्यांच्या समेत आपल्याला पाहायला मिळतील राजेंद्रजी बालेकर. त्यांचे इथं आगमन, त्यांचं या स्पर्धेनिशी सहर्ष स्वागत. साहेब आपण आलात आमच्या स्पर्धेत, आपला अमूल्य वेळ काढून या स्पर्धेनिशी आपलं सहर्ष स्वागत. पहिल्याच बॉलवर आक्रमण दाखवलंय. तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज साईश म्हात्रेवर पहिल्याच बॉलवर जयेश पाटीलचा तडाखा. हा बॉल तिथे मात्र वेगवान जरूर होता. या बॉलवर कमबॅक पाहायला मिळालं. तिथे मात्र साईश म्हात्रेचं सुरेख बॉल, सुरेख लाईन, सुरेख लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. या बॉलवर आलेल्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेनिशी सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा जाऊ आपण मैदानामध्ये. गोलंदाज असणार पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी ट्रॅकवर, हा फटका हवेत आहे आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील, परंतु हा बॉल जाणार आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलवर धावा मिळतील तब्बल 2 आणि या 2 धावेनिशीर धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 8 धावा. 3 बॉलचा खेळ समाप्त. 3 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या 8 आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर साईश संधी जरूर निर्माण केली होती, परंतु नोमॅन्स लँड मध्ये बॉल लँड झाला आणि या बॉलवर धावा आल्या 2. पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. गोलंदाज साईश म्हात्रे. रनवे मध्ये थोडासा अडथळा तिथे आपल्याला पाहायला मिळाला. 67 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 8. धावफलकावर पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. तर चला पंच स्पीडअप करा. गोलंदाज तयार असणार आहे. तर याच दरम्यान आगमन झाले आपल्याला पाहायला मिळतील मदन शेठ पाटील यांचं इथे आगमन. ग्रुप ग्रामपंचायत वाजेचे सदस्य आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं या स्पर्धेनिशी सहर्ष स्वागत. माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वाजे त्यांचे इथे आगमन. वाजे गावात कुठलीही स्पर्धा असली मान्यवरांचं नेहमी योगदान असतं. त्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेनिशी सहर्ष स्वागत. तर फलंदाज बाद आपल्याला धक्का क्रमांक 1 पाहायला मिळाला. फलंदाज जयेशला परतावा लागेल. मोठ्या फटक्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु फलंदाज बाद. पहिला धक्का लागत असताना टीम मोला. नवीन फलंदाज इनॅट क्रमांक 3 प्रशांत शेलके आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर शाईश म्हात्रेला आपण पाहू. शाईकला फलंदाज प्रशांत शेलके
ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हा बॉल मात्र भिरकावण्याचा प्रयत्न जरूर होता. आउटफील्ड फास्ट, बॉल थांबणार नाहीये. हा बॉल जाणार, पंचांचा इशारा, सीमा पार, आलाय चौकार. तर नेहमी वाजे गावाच्या क्रिकेटवर प्रेम असणारे आपले व्यक्तिमत्व पाहायला मिळतील. सुधाकरजी पाटील, त्यांचंही आगमन, त्यांना मी विनंती करतो या स्पर्धेशी त्यांचंही सहर्ष स्वागत. हा बॉल तिथे मात्र वेगवान जरूर होता, परंतु डॉटबॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 12 धावा. सुरेख गोलंदाजी पहिल्या बॉलवर जरूर षटकार लगावला होता. त्यानंतर 86 जादूगिरी जरूर आपल्याला पाहायला मिळाली. 12 धावा खर्च करत असताना 1 विकेट त्याच्या नावावर. पहिल्या षटकाचा जर विचार केला होता मऊ टीमच्या, षटक हतललं होतं रोहित पाटेने, धावा खर्च केले होत्या 12. सेम इक्वल तिथे आपल्याला रणनीती पाहायला मिळते दोन्ही संघाची. 12 धावा धावफलकावर. तत्पूर्वी देऊ आपण डीजे ला चान्स. डीजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेशिव छत्रपती महाराजांना या स्पर्धेनिशी त्रिवार मानाचा मुद्रा. तर गोलंदाज असणारी गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल तन्मय ठाकूर. सेकंड पॉवर प्लेची जबाबदारी असणारे गोलंदाज तयार असणारे. स्ट्राईकला फलंदाज सूर्या. पहिलाच बॉल तिथे मात्र हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल सुरेख गोलंदाजी आतापर्यंत मैदानात आपल्याला पाहायला मिळते मेघनाथ शेठ प्रतिष्ठान झाशी टीमची. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. चांगली फलंदाजी करावी लागेल. 67 धावांचं टार्गेट आहे. आतापर्यंत धावफलकावर धावा 12 आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हा फटका सुरेख आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक असतील, कुठल्याच प्रकारची चुकी न करता क्विक थ्रो जरूर पाहायला मिळते. या बॉलवर धाव मिळेल फक्त 1. या एकेरी धावेनिशी धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 13. या धावफलकावर आपल्याला जाऊन पोहोचलेला संघ मो आपल्याला पाहायला मिळतोय. तर चला झाशी टीम स्पीडअप करा. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज तन्मय ठाकूर. ऑन बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळेल. हा फटका हवेत जरूर केला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील, परंतु नोमॅन्स लँड मध्ये बॉल जरूर लँड झालाय. लगेच फेकी होईल बॉलची, परंतु या बॉलवर धावा कंप्लीट होतील आपल्याला पाहायला मिळेल 2. आणि या 2 धावेनिशी धावफलक पुढे सरसावेल. धावफलक हलवार गतीने वाढेल. धावफलक जाऊन पोहोचेल तो तब्बल 15 धावा. 15 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळेल.
मी या गोष्टीचा उल्लेख केला होता की जेव्हा जेव्हा वाजे गावामध्ये स्पर्धा असते तेव्हा आमच्या संपूर्ण वाजे गावच्या ग्रामस्थांचं मोठं योगदान असतं. त्यापैकी सन्माननीय श्री गणेश किसन पाटील साहेब माझे उपसरपंच वाजई यांच्याकडून 2,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलं आहे. त्यासोबत सन्माननीय राजेंद्र आत्माराम भाळेकर माजी सरपंच वाजई यांच्याकडून देखील 2,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आम्हाला आलं आहे. सन्माननीय मान्यवर माजी सरपंच सन्माननीय मदन नारायण पाटील साहेबांकडून 1,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. आदित्य. सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं या स्पर्धेनिशीर सरचे स्वागत. तर जाऊया आपण सामन्याकडे. तर धावफलकावर धाव आपल्याला पाहायला मिळतील तब्बल 15. दुसरं षटक मार्गस्थ असताना जरूर आपल्याला पाहायला मिळते तन्मय ठाकूर. हा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न जरूर होता, तिथे मात्र पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. व्हाईट निशीर अतिरिक्त धावेनिशीर धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 16 रन्स ऑन बोर्ड. 16 धावा धावफलकावर. दुसरं षटक मार्गस्थ असताना जरूर आपल्याला पाहायला मिळतंय. हा फटका हवेत आहे. हा फटका लाजवाब आहे. हा बॉल जाणार सीमा पार. आलाय दर्जेदार षटकार. आणि या षटकारा निश्चित धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 22 धावा. 22 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल या षटकातील बाकी असणारे. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. तन्मय ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. हाणामारी चालू झाली आहे. अटॅकिंग बॅटिंग मुवमेंट इथे मात्र चालू झालाय. रोग लावेल का इथे मात्र प्रशांत शेळकेच्या फलंदाजीवर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हा बॉल तिथे मात्र भिरकवण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा. इट्स वाईड. वाईड निशीर अतिरिक्त धावेनिशीर धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल 23 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरून तन्मय ठाकूर. शेवटचा बॉल शेष असणारे. स्ट्राईकला फलंदाज प्रशांत शेळके. हे बॉल भिरकवण्याचा प्रयत्न होता, परंतु खराब गोलंदाजी होत असताना जरूर पाहायला मिळते. व्हाईट बॉलची सांगता. अजून एक व्हाईट. अजून एक अतिरिक्त धावेनिशीर धावफलक पुढे सरसावेल. 24 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा धावा खर्च करत असताना आपल्या टीम मेघनाथ प्रतिष्ठान जासे टीम जरूर आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. हा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न, परंतु हवेत जरूर केलाय. क्षेत्ररक्षक असतील कुठल्याच प्रकारची चुकी न करता जाळं रचलं होतं. सापळा फेकला होता, तिथे मात्र त्या सापळ्यामध्ये गवसला गेला फलंदाज प्रशांत शेळके. बॅक टू द पवेलियन.
येणारे 18 बॉल आणि 43 धाव्यांची गरज असणारे. अठरा बॉल 43 धाव्यांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर गणना केली गोलंदाज संयम मात्रे. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन असणार तयार. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सूर्या मस्कर. 18 बॉल 43 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. मिरकवण्याचा प्रयत्न होता. कार्पेटच्या साहाय्याने फटका जरूर केला. क्षेत्ररक्षक असतील तिथे कुठल्याच प्रकारची चुकी न करता क्विक थ्रो जरूर पाहायला मिळते. काही कमालीचा वेगवान थ्रो ऑन स्टंपला तिथे मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळाला. या बॉलवर धाव कंप्लीट होईल. एक धावेने शिर धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 25 धावा. अजूनही 17 बॉल 42 धाव्यांची गरज. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल मिथुन पाटील. मिथुन पाटील आणि सूर्या मस्करवर जबाबदारी असणारी आपल्या संघाची. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. फिरकवण्याचा प्रयत्न परंतु बॅट अँड बॉलचा फारसा चांगला संपर्क झाला नाही. काही कमालीचा झेल स्वतःच्या तिथे मात्र फॉलो थ्रू मध्ये झेल अटेम्प्ट केला. सुरेख झेल आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का लागत असताना टीम मोला धक्का क्रमांक 3. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल रोहित पाठे. जबाबदारी असणारे आता जबाबदारी घ्यावी लागेल. चांगली गोलंदाजी. पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन जरूर आपल्याला पाहायला मिळेल. संयम मात्रे गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. पुन्हा एकदा असणार. दुसरा बॉल घेऊन या षटकातील ऑन बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळेल. बॉल भिरकवण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट अँड बॉलचा कुठल्याच प्रकारचा संपर्क नाहीये. अजून एक डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. अजून एक निर्धाव बॉल. अजूनही 15 बॉल. तर आम्ही विनंती करतो संतोष दादा जळे त्यांच्या समेत आपल्याला पाहायला मिळतील शरद दादा भगत आणि त्यांच्या समेत तर अंपायर रिव्ह्यू असणारे वाईट साठी. तर डॉट बॉल आहे. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. अजूनही 15 बॉल आणि 42 धाव्यांची गरज असणार आहे. पंधरा बॉल 42 ची गरज. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. चांगली गोलंदाजी करत असताना आपण संयमला जरूर पाहतोय. हाय बॉल भिरकवण्याचा प्रयत्न होता तिथे मात्र अजून एक डॉट बॉल. अजून एक निर्धाव बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. सलामीला आलेला फलंदाज आपल्याला सूर्या मस्कर नॉन स्ट्राईकला संधी मिळाली नाहीये. ती मात्र थोडीशी निराशदायक बाब असणार आहे टीम मोला. प्रत्येक फलंदाज मोठ्या फटक्याचा प्रयत्न करतोय. सिंगल डबलने स्कोर बनू शकतो. आपण समोरच्या फलंदाजाला
तिथे मात्र चान्स दिली तर तो मारू शकतो. इथे मात्र ती क्षमता आहे सूर्या मस्कर मध्ये, परंतु लागोपाठ डॉट बॉल तिथे मात्र फेकी होत असताना पाहायला मिळतील. आता मात्र पंचांचा इशारा, हा बॉल वाईट. हा बॉल असणारे वाईड. वाईड निश्चित धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल 26. 26 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर संयम मात्रे. हा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र कार्पेटच्या साईने जरूर फटका केलाय. हा बॉल आपल्याला पाहायला मिळेल निर्धाव. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. येणारे बॉल असतील 12 आणि धावसंख्येची गरज असणारे 41. 12 बॉल 41 समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी देऊ आपण डीजे ला चान्स. डीजे तर नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. प्रमोद मडवी. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सूर्या मस्कर. चांगला फटका जरूर आहे. सुरेख फटका, सुरेख टायमिंग. या बॉलवर धावा मिळतील डबल 4. आलाय चौकार. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर प्रमोद मडवी. आई बॉल तिथे मात्र सुरेख फटका जरूर पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक असतील तिथे मात्र आई बॉल जाणार सीमा पार. आलाय अजून एक दर्जेदार चौकार. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. आई फटका सुरेख आहे. तिथे मात्र कुठल्याच प्रकारचा धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. स्वतः स्ट्राईक ठेवतोय सूर्या मस्कर. क्षमता आहे त्या फलंदाजामध्ये मोठे फटके खेळण्याची. स्वतःवर विश्वास जरूर दाखवलाय. इथे मात्र 2 चौकार जरूर लगावलेत पहिल्या 2 बॉलवर. त्यानंतर हा बॉल निर्धाव जरूर पाहायला मिळते. धावसंख्या पर पाहिली तर धावफलकावर धावसंख्या असणार आपल्याला हा फटका तिथे मात्र भिरकवण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु अजून एक निर्धाव. अजूनही 8 बॉल आणि 33 धाव्यांची गरज. 8 बॉल 33 धावा. सामना कोण जिंकणार कोण हरणार. एका बाजूला मोहो आणि एका बाजूला जासई. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. मोठ्या फटक्याचा प्रयत्न जरूर होता. क्षेत्ररक्षक प्रयत्न करते तिथे मात्र हा बॉल जाणार सीमा पार चौकार. अडवण्याचा प्रयत्न भरपूर चांगला होता, परंतु बॉल हाताला स्पर्श करून जाणार सीमा पार चौकार.
अजूनही 7 बॉल आणि 29 धावांची गरज असणार आहे. सूर्या मस्कर इथे मात्र अजूनही हार मानायला तयार नाहीये. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर प्रमोद मडवी. हाय बॉल भिरकवण्याचा प्रयत्न जरूर होता तिथे मात्र या बॉलवर धाव मिळेल 1. या एका धावेने सूर्या मस्कर ऑन स्ट्राईक राहील. आता मात्र येणारे बॉल असतील 6 आणि 28 धावेंची गरज. 6 बॉल 28चं समीकरण जरूर असणार आहे. शेवटचा षटक कोण उचलणार, जबाबदारी कोणावर देणार कॅप्टन, तिथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल. समोर फलंदाज सूर्या मस्कर जरूर आपल्याला पाहायला मिळते. फटकेबाजी करावी लागेल, हाणामारी करावी लागेल. 28 धावांचा इथे मात्र 6 बॉलमध्ये लक्ष जरूर आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉलमध्ये 28 वाचवल्या जातील का खर्च केल्या जातील इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. सध्या स्थिती पाहिली तर जासई टीम मजबूत स्थितीमध्ये जरूर पाहायला मिळते, परंतु सूर्या मस्कर एक असा फलंदाज आहे 6 बॉलमध्ये 28 ही मारू शकतो. ही क्षमता त्या फलंदाजामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. ती क्षमता पाहायला मिळेल का हा मोठा प्रश्नचिन्ह असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळते आपल्याला जयदीप म्हात्रे. सहा बॉल 28 ची गरज आहे. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळते सूर्या मस्कर ऑन अ स्ट्राईक. 6 बॉल 28. हा बॉल फुल टॉस तोफा होता सूर्यासाठी आणि कुबूल केलाय. सरळ फेकून दिलाय. आलाय बिग 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 सिक्सर. समीकरण होतं 6 बॉल 28. समीकरण जाऊन पोहोचले 5 बॉल 22 समीकरण. क्षमता राखतो फलंदाज. उगीच स्ट्राईक घेतली नाहीये. शेवटपर्यंत लढत देणार, सामना सोडणार नाहीये. सूर्या मस्कर आपली दमखम दाखवत असताना पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हाय बॉल फुलटॉस जरूर होता. गॅप मध्ये एक्झिक्यूट जरूर झालाय. हाय बॉल जाणार. 1 बाउन्स सीमा पार. आलाय चौकार. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न सुरेखेत, प्रयत्न मैदानात सूर्या मस्करचे जरूर आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र 2 बॉलवर 1 षटकार 1 चौकार जरूर लगावलाय. येणारे बॉल असतील 4 आणि 18 धावांची गरज. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते जयदीप म्हात्रे. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. हाय बॉल तिथे मात्र भिरकवण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण जरूर झालाय. येणारे बॉल असतील 3 आणि 18 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम जरूर पाहायला मिळते. कंपल्सरी 3 बॉलवर 3 मोठे फटके लगवावे लागतील. 3 षटकार लगवेल का सूर्या मस्कर? आपला रेकॉर्ड बनवून ठेवील का? अजून एक कारनामा इथे मात्र या मैदानावर करून ठेवील का? परंतु समोर गोलंदाजी पाहिली तर जयदीप म्हात्रे चांगली गोलंदाजी करत असताना 2 बॉलवर जरूर मोठे फटके आले होते. त्यानंतर कमबॅक केलाय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हा बॉल पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट बॉल. वाईट निश्चित धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 50 धावा. येणारे 3 बॉल 17 धावांची गरज. 3 बॉल 17. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर जयदीप म्हात्रे. इथे मात्र भिरकवण्याचा प्रयत्न जरूर होता. फलंदाजाला परतावं लागेल. सामन्यामध्ये रोमांचकता होती ती मात्र आता निघून गेली. येणारे 2 बॉल असतील आणि 17 धावांची गरज. एखादा जर जादू टोना काय मैदानात घडला तर इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज अन्वेष पाटील. प्रयत्न सुरेख होते सूर्याचे, परंतु शेवटच्या क्षणाला परतीचा प्रवास जरूर आपल्याला पाहायला मिळते.
पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. दोन बॉल 17. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हा बॉल भिरकावण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु कुठल्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये तिथे. आता सामन्यामध्ये पूर्णपणे दबदबा दाखवत असताना मेघनाथ शेठ प्रतिष्ठान जासई टीम आपल्याला जरूर पाहायला मिळते. शेवटचा बॉल शेष असणार आहे, लास्ट बॉल. 17 धाव्यांची गरज. हा बॉल जरूर भिरकावण्याचा प्रयत्न हवेत जरूर केलाय, परंतु हा बॉल जाणार सीमा पार या चौकाराने शिर. सामना जिंकलाय मेघनाथ शेठ प्रतिष्ठान जासई टीमनं. 8 लाख आपल्याला पाहायला मिळतील. टीम आपण आमच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, आपलं मनपूर्वक आभार. तर जासई टीम आपण कुठेच जायचं नाहीये, लगेच आपला सामना खेळवला जाईल. तर नेक्स्ट मॅच असणार आहे एका बाजूला कळवे आणि एका बाजूला रोटपाली. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच संपर्क साधा टॉस साठी.